तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। त्यासाठी मी असा कांदा लांब लांब चिरून घेतलाय। असे त्याचे एक एक आपण वेगवेगळे करून घेऊया। तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। त्यासाठी मी कांदे उभे उभे असे कापून घेतलेत। त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकतेय आणि त्यानंतर तुमच्या चवीनुसार 2 ते 3 चमचे छोटे लाल तिखट, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरे पावडर। ते आपण सगळं आता मिक्स करून घेऊया। 5 ते 10 मिनिट याला आपण असंच ठेवू, म्हणजे थोडं पाणी सुटतंय। त्यानंतर आपण पुढचं पाहू। 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता त्याला कांद्याला पाणी सुटले। त्यानंतर त्यामध्ये मी टाकते लसूणची पेस्ट, त्यानंतर थोडं रस केलेला ओवा आणि थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर भरपूर टाका जेणेकरून छान होतात। आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं बेसन पीठ म्हणजेच कढी पीठ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। पाणी बिलकुल नाही टाकायचं, याच्यामध्येच मिक्स करायचं। याला पाणी सुटलेलं असतं, त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं। तेल गरम करून घ्यायचं आणि 1 ते 2 चमचे यामध्ये तेल टाकायचं। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं, भिजेल इतकंच पाणी टाकायचं आणि त्यानंतर एकत्र करून घ्यायचं। हे सगळं मी सगळं आपलं पीठ एकत्र करून घेतलं। किंचित पाणी टाकलं, जास्त पाणी नाही टाकायचं, जेणेकरून आपले भजी छान होतील। मी अशा प्रकारे तेल आपलं गरम करायला ठेवलंय। तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपले भजे एक 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 त्यामध्ये टाकायचे अशा प्रकारे। तुम्ही याला कांदा भजी म्हणा किंवा मग कांदा पकोडे पण म्हणू शकता। खूप छान होतात, एकदा ट्राय करून नक्कीच बघा। बघू शकता अशा प्रकारे मी तळून घेतलेत हे पूर्ण आणि किती क्रिस्पी झालेत। अशा प्रकारे आपली कांदा भजी और कांदा पकोडा रेडी झालाय। जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कसा झालाय। थँक्यू। बघू शकता किती क्रिस्पी आणि किती छान आपले हे कांदा भजी झालेत। आवडले असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कसे झालेत। थँक्यू।